नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवे खुलासे समोर येताना दिसत आहेत. आता या प्रकरणात अजून एक धक्कादायक वळण आलंय. वैष्णवीच्या मुलांचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या तिच्या माहेरच्या नातेवाईकांना धमकावणाऱ्या निलेश चव्हाणचा गंभीर गुन्हेगारी इतिहास आता समोर आलाय. पाहूयात हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणात वैष्णवी यांचे पती, सासू आणि ननंद यांना पोलिसांनी अटक केली होती. परंतु वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार होते. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने या दोघांना अटक केली. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं मूल माहेरच्यांकडे सोपवण्यास निलेश चव्हाण यांनी नकार देत वैष्णवीच्या घरच्यांना पिस्तूलचा धाक दाखवून धमकावलं होतं. आता त्यात निलेशचा गुन्हेगारी इतिहासही आता समोर आलाय. 3 जून 2018 ला निलेश चव्हाणचं लग्न झालं. जानेवारी 2019 मध्ये निलेश चव्हाणच्या पत्नीला बेडरूम मधील सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद गोष्ट अडकवल्यासारखं वाटलं. तिने निलेशला याबद्दल विचारलं असता त्यानं उडवाउडवीची उत्तरे दिली. पुढच्या फेब्रुवारी महिन्यात निलेशच्या पत्नीला घरातील एअर कंडिशनरला काहीतरी संशयास्पद अडकवल्यासारखं वाटलं. त्यावेळीही निलेशनं उडवाउडवीची उत्तरे दिली. एक दिवस निलेशच्या बायकोने त्याचा लॅपटॉप उघडून पाहिला असता त्यामध्ये त्यांच्या शरीर संबंधाचे व्हिडिओ स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने रेकॉर्ड केल्याचं तिला आढळून आलं. आणि विशेष म्हणजे बेडरूम मधील लाईट सुरू ठेवून निलेश पत्नीला शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. निलेशच्या लॅपटॉपमध्ये निलेशच्या पत्नीला त्याचे आणखी काही मुलींसोबत आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ देखील आढळून आले. निलेशच्या पत्नीनं याबाबत जाब विचारला असता त्यानं घरातील चाकू दाखवत तिला धमकावलं, तिचा गळा दाबला, त्याचबरोबर बळजबरीने तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले. निलेशच्या पत्नीनं निलेशच्या आई वडिलांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना याबाबत माहिती दिली असता त्यांच्याकडून तिचा छळ सुरू करण्यात आला. त्यानंतर निलेशच्या पत्नीनं घर सोडण्याचा निर्णय घेतला. तिने दिलेल्या तक्रारीवरून निलेश आणि त्यांच्या कुटुंबियांवर 14 जून 2022 ला गुन्हा दाखल झाला. निलेशचा अटकपूर्व जामीन पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर वारजे पोलिसांनी त्याला अटकही केली नाही. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला. निलेश चव्हाण याच्या विरुद्ध काल वारजे पोलीस स्टेशनला आमसॅट आणि येथील कसपटे फॅमिलीला धमकी दिल्याबद्दल आमसॅट आणि बाकीचे सेक्शन BNS नुसार तो गुन्हा दाखल आहे वारजे पोलीस स्टेशनला. निलेश चव्हाण राहणारा वारजे औदुंबर कॉलनी या ठिकाणी 19 तारखेला यातील जे कसपटे फॅमिली आहे त्याची जी दुर्दैवी महिला मयत झाली तिचा जो बच्चू आहे तो बच्चू यांच्याकडे त्या हगवणे फॅमिली दिला होता. आणि ही त्यांना जेव्हा माहिती कळली कसपटे फॅमिलीला त्यावेळेस तो त्यांचा बच्चू घेण्यासाठी निलेशच्या घरी गेले होते. त्यावेळेस निलेशने त्यांना त्याचं जे लायसन्स वेपन आहे ते दाखवून त्यांना धमकावलं होतं की तुम्ही या ठिकाणी येऊ नका, मी तुम्हाला ते बच्चू देणार नाही. त्यावरून तो काल आपल्याकडे वारजे पोलीसला गुन्हा रजिस्टर आहे. याच्यामध्ये पुढचा तपास जो आहे ते वारजे पोलीस करत आहे. निलेश चव्हाणवर कसपटे कुटुंबियांना धमकावल्या प्रकरणी आणि बंदूक रोखल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या अगोदरही स्वतःच्याच पत्नीच्या स्पाय कॅमेऱ्याद्वारे शरीर संबंधाचे व्हिडिओ काढल्या प्रकरणी 2009 मध्ये दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय या निलेश चव्हाणवर ड्रिंक अँड ड्राईव्हची देखील केस आहे. या प्रकरणी आता निलेश चव्हाणवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राजरत्न जोंधळेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.